नमस्कार मित्रांनो. आजचा विषय थोडा गंभीर आहे. आपण अभिमानाने म्हणतो की भारत हा वाघांचा देश आहे. त्यातही मध्य प्रदेश हे टायगर स्टेट. पण मित्रांनो, 2025चं वर्ष मध्य प्रदेशसाठी ब्लॅक इयर ठरलंय. 55 वाघ दगावलेत. तुम्ही विचार करा. दर आठवड्याला एक वाघ संपतोय. लोक म्हणतात संख्या वाढली म्हणून मृत्यू वाढले. पण हा तर्क किती बरोबर आहे? आज आपण पोस्टमॉर्टम करणार आहोत मध्य प्रदेशमधील व्याघ्र संकटाचं. नमस्कार. आपण पाहता सावली कट्टा. सगळ्यात पहिलं कारण जागेचा वाद. मित्रांनो, वाघ हा लोन वुल्फ असतो. त्याला स्वतःचं 10 ते 15 किलोमीटरचं राज्य लागतं. पण झालं असं की मध्य प्रदेशात वाघांची संख्या 785 झाली, पण जंगले तेवढीच आहेत. मग काय होतं? म्हातारे वाघ आणि तरुण वाघ यांच्यात गँगवॉर होतो. 2025 मध्ये तब्बल 38 वाघ अशाच अंतर्गत झुंजीत मारले गेले. त्याला सरकार नॅचरल डेथ म्हणतं. पण वाघांना बाहेर पडायला जागाच उरली नाहीये. त्याचं काय? दुसरं कारण करंट. मध्य प्रदेशातील पेंच आणि बांधवगडच्या बॉर्डरवर शेतकरी आपली पिकं वाचवण्यासाठी शेतात इलेक्ट्रिकल वायर सोडतात. यात डुकरं मारायला हवीत असं त्यांना वाटतं. पण बळी जातो आपल्या वाघांचा. गेल्या वर्षी 8 वाघ फक्त विजेचा धक्का लागून मेलेत. याला शिकार म्हणायची की निष्काळजीपणा? प्रशासनाकडे यावर काय उपाय आहे? काहीच नाही. फक्त पंचनामा आणि फाईल बंद. मित्रांनो, तुम्ही कधी बरखेडा बुधनी रेल्वे ट्रॅकचं नाव ऐकलंय का? याला किलर ट्रॅक म्हणतात. का? कारण गेल्या काही वर्षात डझनभर वाघ रेल्वे खाली चिरडून मेलेत. आपण म्हणतो रेल्वे हवी, महामार्ग हवेत, पण ते वाघांच्या बेडरूम मधून का जातात? कॉरिडॉर म्हणजे वाघांचे रस्ते. आपण ते रस्ते सिमेंटने बंद केलेत. मग वाघ रस्ते राहणार नाही तर काय करणार? आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्रात काय वेगळं आहे? ताडोबा, मेळघाटमध्येही वाघ आहेत, पण महाराष्ट्राने कॉरिडॉर मॅनेजमेंटवर थोडे जास्ती भर दिलाय. मध्य प्रदेशात वाघांचं पर्यटन इतकं वाढलंय की वाघांच्या प्रायव्हसीचा पार कचरा झालाय. रेस्टॉरंट वाढलेत, जंगले छोटी झाली. जेव्हा वाघ माणसाच्या वस्तीत येतो, तेव्हा एकतर शिकार होतो किंवा विषप्रयोगाचा बळी. मित्रांनो, 2026 ची जनगणना सुरू आहे. आकडे मोठे दिसतील, पण वाघांचं आयुष्य सुरक्षित आहे का? हा खरा प्रश्न आहे. जर आज आपण बोललो नाही, तर उद्या फक्त पुस्तकात आणि चॅनलच्या लोगोवर वाघ दिसतील. तुम्हाला काय वाटतं? सरकारने वाघांच्या कॉरिडॉरसाठी काय केलं पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.